जालन्यात संत गजानन हॉस्पिटलमध्ये खून. जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अमोल राजेंद्र डोळके या तरुणाचा मृतदेह हॉस्पिटलच्या परिसरात संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा सुरू केलाय. अमोलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या याबाबत शहरात चर्चांना उधाण आले आहे. पोलीस सध्या हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शनीची चौकशी करत आहे. या घटनेमुळे डोळके कुटुंबियावर शोककळा पसरली असून संपूर्ण जालना शहरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. काय आहे अमोलच्या मृत्यूमागचे गोड? पोलीस तपासात काय निष्पन्न होणार? यासाठी पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी. गजानन हॉस्पिटल आहे सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तिथे त्यांचेच एक एम्प्लॉई आहेत अमोल राजेंद्र दोडके, यांचा मृतदेह आढळून आलेला आहे संशयास्पद परिस्थितीतला. ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्टाफसह इथं आलेलो आहोत. पोलीस निरीक्षक सदर बाजार, मी स्वतः आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही फॉरेन्सिकची टीम पण बोलवली आहे आणि नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे तो मृत्यू घडलेला आहे याच्या तपासाबद्दल आम्ही आता सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम आम्ही घटनास्थळ पंचनामा करत आहोत. बॉडी शासकीय रुग्णालयात शिफ्ट करून त्या ठिकाणी पीएम करणार आहोत आणि त्यानंतरच निश्चित कशामुळे मृत्यू घडलेला आहे याचं कारण स्पष्ट होणार आहे. त्या दृष्टीने आम्ही तपासाला सुरुवात केलेली आहे. काय संशय? हा, आता आम्ही तो बघत आहोत नेमकं कशामुळे घडलेलं आहे हे पूर्ण पीएम रिपोर्ट नंतर आणि पूर्ण बॉडी पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे. पीएमच्या रिपोर्ट नंतर आपण कन्क्लुजन पर्यंत येऊ शकू की नेमका मृत्यू कशामुळे घडलेला आहे तो. आणि सर्व अँगलने आम्ही त्याचा परिपूर्ण तपास करणार आहोत आणि आम्ही आमची जी फॉरेन्सिकची टीम आहे तिला पण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. त्यांची सुद्धा आम्ही मदत घेत आहोत. अकस्मात मयत आहे तो सर्व अँगलनीच आम्ही तिचा तपास करणार आहोत की नेमकी घटना कशी आहे, अपघात आहे का घातपात आहे. कुठलीही शक्यता आम्ही रूल आउट करत नाही आहोत. अगदी सुरुवातीची स्टेज आहे ही, त्यामुळे सगळ्याच अँगलने आम्ही तपास करणार आहोत.